अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य व मातंग समाज सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने 9 सप्टेंबर 2026 रोजी सोलापुरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। प्रसिद्धी पत्रकात अनुसूचित जाती प्रवर्गातील काही जाती आरक्षणाच्या लाभापासून अपेक्षित प्रमाणात वंचित राहिल्याचा दावा करण्यात आला असून सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आरक्षणाचे उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयानंतर राज्यांना उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे। या महामोर्चात माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, युवा नेते अभिजितदादा ढोबळे, राज्य समन्वयक सुरेशप्पा पाटोळे, शहराध्यक्ष सुहास शिंदे, नगरसेवक समाधान आवळे यांच्यासह विविध पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। सोलापूर शहर व जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य मातंग समाज शहर जिल्हा सोलापूर यांच्या वतीने प्रथमतः सर्व पत्रकार मंडळींचं स्वागत करतोय। बुधवार दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेले। हा महामोर्चा 1 ऑगस्ट 2024च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणी करावी, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अ ब क वर्गवारी करावी, त्याची अंमलबजावणी त्वरित करावी अशा पद्धतीची प्रमुख मागणी घेऊन सोलापूर शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलेले आहे। या पत्रकार परिषदेस मातंग समाजाचे नेते माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे साहेब आहेत, तसेच महात्मा फुले सूतगिरणीचे चेअरमन व युवा नेतृत्व अभिजितदादा ढोबळे आहेत। या ठिकाणी मातंग समाजाचे युवा नेते गोविंदजी कांबळे आहेत, युवा नेते महादेवजी भोसले आहेत, नगरसेवक आमचे समाधानजी आवळे आहेत, युवा नेते विश्वासांना शिंदे आहेत आणि मी सुरेश पाटोळे, राज्य समन्वयक सकल मातंग समाज, रोहितदादा खिलारे, उमेश काळे, पृथ्वीराज मोरे, शांतीलाल साबळे, रणदेव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं स्वागत करून प्रथमतः अभिजितदादा ढोबळे हे आपल्याला समाजाला आवाहन करतील आणि सविस्तर माननीय खंदारे साहेब पत्रकार परिषदेला संबोधित करतील। हा मोर्चा जो आता आम्ही नियोजन केलेला आहे त्याचा सर्व आढावा आता कशा पद्धतीने मागणी करायचं साहेबांनी सांगितलेलंच आहे। आम्ही जो आत्ता मोर्चाचं जे कृती समिती जिल्हास्तरीयवरती याच्यामध्ये 11 तालुके आहेत। 11 तालुक्यामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्व बांधव सोलापूरमध्ये येणार आहेत 9 तारखेला। त्याचा रूट वगैरे आम्ही पूर्ण ठरवलेला आहे। शिवाजी चौकपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक, तिथून महात्मा फुलेंचा पुतळा, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेंच्या चौकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकापर्यंत आणि तिथून हा पूनम गेटला त्याचा जाहीर सभा हे आयोजित केलेली आहे। तर याच्यामध्ये प्रमुख मागणी आम्हाला फक्त कुणाच्या हिश्श्याचं आम्हाला कापून घ्यायचं नाही, आम्हाला फक्त जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद केलेली आहे तेच फक्त आम्हाला मिळावी, यासाठी आमची पहिल्यांदा मागणी आहे। आम्हाला इतर कोणत्याही कुणाच्याही ताटातलं आम्हाला द्या किंवा त्यांचं कमी करून आम्हाला करा हा विषय नाही आहे। ज्यावेळेस आरक्षण हे उपवर्गीकरणाचा नियोजन झालं त्यावेळेस आरक्षण हे मागासलेपणाचं रेशो बघून आरक्षण दिलं गेलं। तर त्याच्यामध्ये जे मागासलेपणातून बाहेर पडत गेले, जे प्रवर्ग मोठे झाले, जे शिक्षित झाले, त्यांच्यापासून आत्ता इथंपर्यंत आपल्याला जे वंचित राहिलेत त्यांच्यासाठी हे आरक्षण आता लागू करणं गरजेचं आहे। मुळात सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आम्हाला या दिवशी 9 सप्टेंबर रोजी
या सर्वांना मी आवाहन करतो आणि आपल्यामार्फत विनंती करतो की अखंड सोलापूर जिल्ह्यातील मातंग समाज आणि 18 पगड जाती असतील, 58 आमचे सर्व बंधू भगिनी 58 समाजामध्ये, यांना सगळ्यांना मी विनंती करतो की येत्या 9 सप्टेंबरला आपण सर्वांनी ताकदीनं तिथं उतरलं पाहिजे. मोर्चा काढून आपल्याला साध्य करायचं आहे फक्त आरक्षणाचं काम. यासाठी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. सर 59 जातीपैकी खंदारे सर हो 59 आहेत ना एकूण जाती. बरोबर पोचतेच आहे, परंतु या ठिकाणी उपवर्गीकरण हा विषय काय हे अनेकांना माहीत नाही. समाजाला सुद्धा नीट अजून त्याचं आकलन नव्हतं आणि म्हणून हे उपवर्गीकरणासाठी चळवळ सुरू आहे. म्हणजे हे नेमकं काय, तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे, ब्रिटिशांनी सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 15% आरक्षण अनुसूचितसाठी या समाजाला मुख्य न्याय प्रवाहात आणण्यासाठी दिलं पहिल्यांदा. आणि त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षण हे बहुजनांना दिलं. आणि मग आद्यगुरु क्रांतिगुरु लहू साळवे, सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी, स्वातंत्र्यवीरांनी या देशासाठी स्वातंत्र्याचा लढा उभा करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि त्यानंतर संविधानाची निर्मिती झाली. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून हे 13% आरक्षण महाराष्ट्रातल्या 59 अनुसूचित जातींना दिलं. मूळ मुद्दा असा आहे की 59 जातींचं हे आरक्षण गेल्या 79 वर्षामध्ये या ठिकाणी 59 जातीपर्यंत पोचलंच नाही. फक्त 3 जातीमध्येच हे आरक्षण डंप झालं. हे खंदारे बोलत नाही, ढोबळे बोलत नाही, कोण इथला पदाधिकारी बोलत नाही. ही जी आकडेवारी आहे या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या आकडेवारीत नमूद आहे. 84% 3 समाजानेच डंप केलं. त्यानंतर बार्टी जी डॉक्टर बाबासाहेब प्रशिक्षण संशोधन संस्था आहे त्याची आकडेवारी जाहीर झाली. त्याच्या अहवालातून या ठिकाणी 89% 3 समाजांनीच हे आरक्षण डंप केलं, हे त्या आकडेवारीतून आलं. आणि मग ह्या 1980 वर्षामध्ये या ठिकाणी हे सगळं जे आरक्षण 59 जातीचं 3 जातींनीच खाल्लं, लुटलं, ते आरक्षण आता 59 जातीपर्यंत पोचावे म्हणून या ठिकाणी सगळ्यात मोठा समाज बौद्ध समाज आहे. मग बौद्ध समाजाच्या नंतरचा कुठला समाज, तर मातंग समाज आहे. म्हणून हा मातंग समाज या 56 उपेक्षित वंचित लाभवंचित जातीचं नेतृत्व घेऊन हा मोर्चा, हे आंदोलन, आरक्षण मागणी, उपवर्गीकरण हा लढा घेऊन आता निघालेला आहे. या लढ्याचा भाग म्हणूनच उद्याच्या 9 सप्टेंबरला सोलापुरात हा आरक्षण उपवर्गीकरण मागणीचा मोर्चा अंमलबजावणी तातडीनं करावी हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि त्यानिमित्त ही आजची आपली पत्रकार परिषद आहे. यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण मागतो म्हणजे मातंग समाज फक्त मागतो काय, असा गैरसमज पसरवला जातो आहे की एकच जात आरक्षण मागते आणि मग त्या एका जातीसाठी आरक्षण द्यायचं का, असं नाही आहे. कारण संविधानाने अनुच्छेद 341, 368 या सगळ्यामध्ये स्पष्टपणानं सांगितलं आहे, आरक्षणाचा लाभ जर शेवटच्या घटकापर्यंत जातीपर्यंत पोहोचत नसेल तर त्याचे वर्गीकरण करावे. वर्गीकरण करावे म्हणल्यानंतर 10 वर्षांनी आरक्षण लागू झाल्यानंतर 1965ला केंद्र शासनाने लोकूर समिती नेमली. त्या लोकूर समितीचा अहवाल आला स्पष्टपणानं की 10 वर्षामध्ये हे आरक्षण या 59 जातीपाशी, म्हणजे देशातल्या अनुसूचित 1200 जाती ज्या आहेत त्या 1200 जातीपर्यंत सुद्धा तसंच झालं आहे. 1200 जातीपर्यंत त्या आरक्षण पोचलं नाही. तिकडे सुद्धा ते आरक्षण देशातलं काही जातींनी डंप केलं. या महाराष्ट्रातलं हे 59 जातीचं आरक्षण या ठिकाणी काही जातीने डंप केलं. आणि म्हणून आरक्षणामध्ये वर्गवारी करावी असं लोकूर समितीने 1965 साली सांगितलं. मग 65ची लोकूर समिती असेल, त्यानंतर प्रत्येक राज्यांनी एक आयोग नेमले. जसं या ठिकाणी आपल्याला सदाशिव आयोग असेल, रामचंद्र आयोग असेल, या सगळ्या आयोगाच्या माध्यम आणि केंद्र शासनाने पुन्हा 2007ला नेमलेला उषा मेहरा समिती असेल किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारने नेमलेले लहुजी वस्ताद साळवे आयोग असेल, या ठिकाणी या सगळ्या आयोगांनी एकमुखाने सांगितलेलं आहे की हे आरक्षण काही जातीमध्येच डंप झालेलं आहे. या आरक्षणाचा लाभ उपेक्षित जातींना मिळालेला नाही आणि म्हणून या आरक्षणापासून
मोठ्या प्रमाणात लाभ वंचित जाती राहिलेल्या आहेत त्यांना हे आरक्षण द्यावं असं ह्या सगळ्या अहवालाचा संविधानानुसार जो अहवाल आला ते अनेक दिवस तो प्रलंबित होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टात लढाई सुरू झाली. 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने या वर्गीकरण करावं दिलं. त्याला स्थगिती 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने दिली आणि 1 ऑगस्ट 2024ला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने या आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं, राज्यांना तो अधिकार आहे आणि उपस्थित जातींना न्याय द्यावा असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि तिथूनच ही आरक्षणाची चळवळ लढा या ठिकाणी सुरू झाली. आता मातंग समाज म्हणतो, मातंग समाजासह 56 जाती उपस्थित आहेत, त्यांच्यापर्यंत लाभ पोचवायचा असेल तर हे उपवर्गीकरण कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे करा. या ठिकाणी आमचे काही बांधव म्हणतात की हे एक जात मागते, आरक्षणामध्ये उपवर्गीकरण कसं करता येईल, हे असंवैधानिक आहे. असंवैधानिक असतं तर स्वातंत्र्यानंतर 65 सालापासून आतापर्यंत 21 आयोग केंद्र शासनाने राज्य शासनाने नेमले असते का आणि त्या आयोगाचा अहवाल उपवर्गीकरण करावा असा आला असता का? तसं नाही आहे. आणि तसं असतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठाने हा निकाल दिला असता का उपवर्गीकरण करावं? हा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तरी असंवैधानिक, या 21 आयोगाचे निकाल आहेत उपवर्गीकरण करावं तरी असंवैधानिक म्हणायचं. आणि पुन्हा पुन्हा नंतर मग आम्ही चळवळीत गेलो, आम्ही विचाराला साथ दिली, आम्ही शिकलो, आम्ही पुढे गेलो. हे सगळं जरी खरं असलं तरी आम्हीसुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलो आणि म्हणून ब्रिटिशांनी या ठिकाणी जे बंडखोर गुन्हेगार जमात म्हणून घोषित केली, जे आपल्या सोलापूरला सेटलमेंट तारेचं कुंपण होतं, त्या कुंपणामध्ये मातंग समाजासह 14 जाती 52 सालापर्यंत बंद होत्या. 52 सालापर्यंत, 9 सालापर्यंत त्यांना हाजिऱ्या होत्या. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्या हाजिऱ्या बंद केल्या. 1952ला देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी येऊन हे तारेचं कुंपण तोडलं आणि मग आम्ही मुक्त झालो, समाजाच्या प्रभात आलो. तोपर्यंत आरक्षणाचं विल्हेवाट खूप पुढे गेलं होतं. आणि मग अशा पद्धतीनं जर झाला असेल, स्वातंत्र्यासाठी आम्ही बलिदान देणं म्हणजे मग काय आम्ही काय चुकीचं केलं का? लहुजी वस्ताद साळवे स्वातंत्र्यासाठी लढले नसते, त्यांनी हयातभर हा लढा उभा केला नसता विवादित राहून, तर हे स्वातंत्र्य मिळालं असतं का? त्यांचे वडील राघोजी साळवे या 1818 साली स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिशाविरुद्ध लढता पुण्याच्या त्या अल्फा लेवल कंपनी समोर धारतीर्थी पडले. हा सगळा स्वातंत्र्याचा इतिहास आहे. आणि मग हा इतिहास जर आमचा असेल, आम्ही देशाच्या स्वातंत्र्याला प्राधान्य दिलं, आम्ही देशाच्या याला अस्तित्वाला प्राधान्य दिलं, तर मग आमचं काय चुकलं? आणि मग आम्ही तिकडे स्वातंत्र्यामध्ये दिलं, आम्ही ब्रिटिशाच्या दृष्टीने गुन्हेगार जमात झालो, तारेच्या कुंपणात बंद झालो आणि मग आम्ही शिक्षणापासून या ठिकाणी लाभापासून वंचित राहिलो. आणि आता जर संविधानच म्हणतं हे लाभ यांना द्या, लाभ वंचितांना लाभ द्या, तर मग तो का मिळू नये हा मुद्दा आहे. आणि म्हणून या ठिकाणी 1 ऑगस्ट 2024चा निकाल जो झालेला आहे सुप्रीम कोर्टाचा, त्या निकालाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. त्यासाठी बदर समिती नेमलेली आहे. बदर समितीचा सुद्धा अहवाल या ठिकाणी आलेला आहे. आणि या आरक्षणाचं मूळ सूत्र प्रगत आणि अप्रगत ज्यांनी लाभ घेतला, ज्या सगळ्या अहवालात 21 अहवालामध्ये आलं आहे, आज बदर समितीसह सगळ्या आयोगाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. ते प्रगत आणि अप्रगत असे 2 गट करायचे आणि म्हणून जे अप्रगत आहेत त्यांना आता समोर आणायचं आणि त्यांच्यापासून या लाभाला सुरुवात करायची. अशा पद्धतीचे हे आरक्षणाचं सूत्र घेऊन हे वर्गीकरण व्हावं अशा पद्धतीची मागणी घेऊन त्यांची तातडीनं अंमलबजावणी करावी ही मागणी 5 राज्यात लागू केली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक महाराष्ट्र राज्य आपण जे म्हणतो की फुले शाहू बौद्ध समाज, दुसरा चर्मकार समाज आणि तिसरा ढोर समाज, हे आपलं नाही, हे बार्टीच्या अहवालात आहे, लहुजी वस्ताद साळवेच्या आयोगात आहे आणि शासनाच्या आकडेवारीत आहे. आता बदर समिती सुद्धा तेच आहे. महार समाज महार समाज म्हणजेच बौद्ध. हो बरोबर. पण त्यात इतर समाज नाहीये का काही बौद्धामध्ये? नाही बोध एकच समाज, नवबौद्ध एक नवबौद्ध बौद्ध महार हे एकच आहे, समाज एकच आहे. या तिघांना अधिक लाभ मिळाला अधिकच म्हणजे 90% रेशो आहे त्यांचा लाभाचा या 75 वर्ष. 100 पैकी 90 जागा त्यांना. हो 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 असं तुमच्याकडे उपलब्ध आकडेवारी. हा असं ठीक. या जे 3 जाती आहेत हो. त्या सोडून ज्या उरलेल्या सगळ्या जाती आहेत हो त्यांना एकत्रित करून असं एक व्यापक स्वरूप तुम्ही का देत नाही, फक्त सकल मातंग समाज? नाही कसं आहे
आता जसं बौद्ध समाज प्रगत आहे, पुढारलेला आहे, चळवळीत रस्त्यावर आलेला आहे, तसं मातंग समाज त्यानंतर संख्येनं ताकदीनं चळवळ करणार आहे. या 56 जातीचं नेतृत्व मातंग समाजच करतो. मग आता या अनुसूचित जातीमधल्या उपेक्षित राहिलेल्या बुरुड जाती असतील, ओलार असेल, मांगारोडे आहे, मोची, मादिगा, या सगळ्या जातींना घेऊनच हा मोर्चा त्या आहे. दिवशी आहेत का मोर? हो हो आहे. कारण आज तुम्ही नाही, एकाला तुम्ही आवड केलेलं आहे कुठल्या जातीला? बाकीच्या जाती आहेत त्यांच्या लोकांना आवड नाही केलेलं आहे. कोणी जे बाकीचे जाती आहेत ना त्यांना ते दिसत नाही. ते दिसत नाही ना नाही नाही नाही, इथं दिसत नाहीत म्हणून काय झालं, हां. ते चळवळीतच पुढे आता मातंग समाज आहे. नाही दादा, तसं नाही. पाठिंबा घेणार आहे आम्ही. एकत्रित उठाव आहे. असेल ना, पाठिंबा देणार आहे. तर 56 जातीतले सगळे 56 बोलवायची गरज नाही. एक 2-4 समोर दिसत नाही म्हणून सगळ्यांना आहेत. गुरुड समाज आहे. आणि काय करतात नंतर, आता तुम्ही हे जाहीर केलं ना, तर ते दुसरे समाज येतात, आम्ही यांच्या बरोबर आहे म्हणणारे असतात किंवा नाही म्हणणार. बरोबर. मग दिशा बोल होते ना. बरोबर. तसं होणार नाही. कारण तुम्ही पाहिजे होते असं. नाही नाही, गुरुड समाज आहे, मोची समाज आहे, मादिगा समाज आहे. लक्षात येईल. होय. एक पत्रक प्रसिद्ध